नमस्कार मित्रांनो, सादर करत आहे तुमच्या पुढे एक नवीन गोष्ट. एक सपना नावाची मुलगी असते आणि एक विकी नावाचा मुलगा. दररोज दोघे बस स्टॉपवर भेटत असतात. जेव्हा तो शाळेत जात असतो त्याच वेळेस समोरून ती दुसऱ्या दिशेने दुसऱ्या शाळेत जात असते आणि मग ते एकमेकांकडे पाहत असतात. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि ते दररोज पाहून पाहून त्यांचं अट्रॅक्शन एवढं वाटतं की ते दोघांना दररोज एकमेकांना भेटावंसं वाटतं. परंतु त्यांची कधीच भेट होत नाही, कारण की एकाचा रस्ता असतो पश्चिमेकडे आणि एकाचा रस्ता असतो पूर्वेकडे. त्यामुळे फक्त ते दुरून पाहत असतात. कालांतराने काय होतं की तो मुलगा आणि ती मुलगी हे एकमेकांना दिसेनासे होतात आणि दिसेनासे झाल्यानंतर ती मुलगी लवकर लग्न करते आणि मग तिला लवकर लग्न केल्यामुळे 2 मुलं होतात. ती दुसरा नवरा पटवते आणि त्याच्याशी लग्न करते. विकी हा असाच राहतो, कारण की त्याला शिक्षण पूर्ण करायचं असतं आणि मग तो सुद्धा त्याचे शिक्षण पूर्ण करतो आणि पूर्ण करून चांगली नोकरी बघतो. चांगली नोकरी बघितल्यानंतर त्यालासुद्धा एक चांगली शिकलेली मुलगी भेटते. म्हणजेच काय की हे जे बालपणीचं प्रेम असतं ते फक्त एक अट्रॅक्शन असतं, यामध्ये काही तथ्य नसतं. कारण की ती मुलगी बघा सपना होती, अगोदर त्याला लाईन देत होती. विकीसुद्धा लाईन देत होता, घेत होता, परंतु त्याचा काहीच फायदा नाही झाला. खरा फायदा कशात आहे की आपलं शिक्षण पूर्ण करून चांगल्यापैकी नोकरी कामधंदा बघून त्याच प्रकारची आपली त्याच स्टेटसची आपली मुलगी बघून लग्न केलं पाहिजे. त्यातच खरं त्याचं हित आहे. आणि मग ती मुलगीने लग्न केलं, परंतु तिचा नवरा फार बेकार होता. तो असाच होता टपोरी आणि ती बिचारी आता काम करत आहे, घरोघरी जाऊन भांडी घासत आहे. कारण की संसार हा असाच असतो, संसाराची 2 चाकी असतात आणि त्यासाठी तिला ते सहन करावं लागत आहे. म्हणून कोणताही विचार करताना काळजीपूर्वक करा, कारण की प्रेम फक्त आकर्षण असतं, प्रेमभंग होऊ शकतो. परंतु एखादा निर्णय जर चुकला तर आयुष्यभर त्याची सजा भेटत असते. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.